आषाढी एकादशीच्या निमित्तानं पंढरपूरला गेलेली संत गजानन महाराजांची पालखी आज शेगाव येथे विसावणार आहे। आज सकाळी ही पालखी शेगाव शहराकडे रवाना झालेली आहे। अंतिम टप्प्यामध्ये असलेल्या या पालखीसोबत राज्यभरातून जवळपास 2.5 लाख भाविकांनी सहभागी झालेले आहे। संध्याकाळी 4 वाजता पालखी शेगावमधील संत गजानन महाराज मंदिरामध्ये विसावणार आहे। खामगाव ते शेगाव या अंतिम टप्प्यातील प्रवासाचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी डॉक्टर संजय महाजन यांनी। आषाढी वारी आटोपून संत गजानन महाराजांची पालखी आज शेगाव विसावणार आहे। आपण बघितलं तर हा शेगाव ते खामगाव 20 किलोमीटरचा अंतिम टप्पा या पालखीचा आहे। जवळपास 1200 किलोमीटर अंतर पार करून पायी प्रवास करत ही पालखी आज पंढरपूरहून शेगाव विसावत आहे। आपण जर का बघितलं तर खामगाव ते शेगाव हा 20 किलोमीटरचा टप्पा आहे आणि रात्रपासून या परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस आहे। भर पावसात जवळपास 2 ते 2.5 लाख भाविक या पालखीसोबत पायी हा शेवटचा टप्पा पार करत आहे। मोठ्या प्रमाणावर भाविकांची संख्या यावर्षी आहे। भर पावसात जवळपास 2.5 लाख भाविक या खामगाव ते शेगाव मार्गाने आपल्याला दिसत आहे। प्रशासनाने सुद्धा मोठ्या प्रमाणावर तयारी केलेली आहे आणि मोठ्या प्रमाणावर भाविकांची संख्या आहे। जवळपास 2.5 लाख भाविक या मार्गाने आता पायी चालत आहे। मोठा उत्साह भाविकांमध्ये आपल्याला बघायला मिळत आहे। कॅमेरामन शांताराम तायडेसह डॉक्टर संजय महाजन, एबीपी माझा, बुलढाणा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।